राज्यासह देशभरातील औषध दुकानदारांच्या आज एकदिवसीय बंद। ऑनलाईन औषध विक्रीवरती बंदीच्या मागणीसाठी बंदची हाक। देशभरातील 12.5 लाख औषधाची दुकानं राहणार बंद। विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात सुटणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत नाही, आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष। शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईमध्ये होणार। शरद पवार सुप्रिया सुळे बैठकीला राहणार उपस्थित। राष्ट्रवादीची बैठक पुढे ढकलली। राष्ट्रवादीची आज होणारी बैठक आता 26 मे रोजी होणार। पक्षातील अंतर्गत नाराजी संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती। मवियाचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची घेणार भेट। मवियाचं शिष्टमंडळ आज चोक्कलिंगम यांची भेट घेणार। एसआयआर बाबत चर्चेची शक्यता। प्रशांत किशोर यांच्या भेटीवरती पार्थ पवारांचं स्पष्टीकरण। किशोर यांनी राजकीय सल्लागार पद सोडून काही वर्ष झाली, पार्थ पवारांची एक्सपोस्टद्वारे माहिती। ओबीसी उपसमितीची बैठक संपन्न। बैठकीला भुजबळ, बावनकुळेंसह ओबीसी नेत्यांची हजेरी। मोठेगावकरच्या मुलाची सीबीआय चौकशी। फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा घेतल्याचा संशय। आणखी 3 विद्यार्थ्यांचीही सीबीआय चौकशी केली जाणार। बंधू अशोक खरात ईडीच्या ताब्यामध्ये। ईडीचे अधिकारी खरातला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करणार। अशोक खरातची कालची रात्र ईडीच्या कोठडीत। जय महाराष्ट्राची बातमी म्हणजे विश्वासाची हमी। किडनी विक्री रॅकेटमधील पीडित शेतकरी रोशन कुळेला शासनाकडून 5 लाखांची मदत। मुनगंटीवार आणि कुळेंनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। जळगावातील तापमानाचा पारा वाढला। केळी बागांना फटका। फळांची गुणवत्ता खालावली। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ। एपीएमसी मार्केटमध्ये एसीबीची मोठी कारवाई। 1,40,000 रुपयांची लाच घेताना 2 अधिकारी अटकेत। मंजूर कामाच्या बिलासाठी 15% कमिशनची मागणी। बांगलादेशात भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयात प्रोटोकॉल अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ। उच्चस्तरीय चौकशी सुरू। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सप्टेंबरमध्ये भारताच्या दौऱ्यावर। 12 सप्टेंबरला पुतीन करणार भारताचा दौरा। ब्रिक्स परिषदेमध्ये सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती। हरित तंत्रज्ञानाबाबत नॉर्डिक देशांसोबत सहकार्य। पंतप्रधान मोदींसह 5 देशांचे प्रमुख उपस्थित। इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करावा लागू शकतो, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत। इराणकडे थोडाच वेळ शिल्लक असल्याचाही दिला इशारा। युद्धामुळे झालेली नुकसान भरपाई द्या, होर्मुझमधील नाकेबंदी हटवा। इराणचा अमेरिकेला नवा प्रस्ताव। ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लक्ष। काँगोमध्ये इबोलाचे 131 बळी तर 513 संशयित रुग्ण। काँगोच्या आरोग्य मंत्र्यांची माहिती। राजस्थानच्या प्लेऑफच्या आशा पल्लवीत। लखनौवरती मिळवला दणदणीत विजय। आज केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना रंगणार, तर केकेआर साठी महत्वाचा सामना।